नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड. सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी समोर घेऊन आलेला आहे. ज्या ज्या दिवशी मी बातमी घेऊन येतोय, अपडेट घेऊन येतोय, सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आनंदाचीच असते. तर मागील काही दिवसापासून तुम्ही अपडेट बघत आलेला आहे. मागील 2 ते 3 महिन्यापासून मी सांगत आहे की ऑगस्ट महिन्यापासून बाजारभाव परत एकदा वाढीचा ट्रेंड सुरू होणार आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं 5 दिवसात अजून एकदा ऑगस्ट महिन्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 रुपयाची बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव आपल्याला वाढताना दिसत येणार आहे. एक व्हिडिओ अपलोड केलेलं होतं. त्या व्हिडिओमध्येच मी स्पष्ट बोललेलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये 1 ते 5 रुपयाचे बाजारभाव तुम्हाला वाढलेले दिसून येणार. तशीच अवस्था मागील 2 दिवसापासून झालेली आहे. अख्ख्या भारतामध्ये जे कांद्याचे बाजार आहे ते वाढलेले आहे. MP मध्ये जवळजवळ मागील 2 दिवसांमध्ये 5 ते 6 रुपयाचे बाजारभाव वाढलेले आहेत. आणि कालपर्यंत नाशिकमध्ये 2800-2700च्या बाजारभाव वरती जात नव्हतं. ते बाजारभाव 3200-3300 रुपयेपर्यंत बाजारभाव गेलेले आहे. आणि महत्त्वाची बातमी, जे बेंगलोरमध्ये जे बाजारभाव 3400-3500च्या पुढे हालत नव्हतं, आजची स्थिती आहे, आजचा अपडेट आहे, तिथे 4000 रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे. हे मी सांगण्यामध्ये सांगत नाहीये. ॲक्च्युअलमध्ये जे अपडेट आहे ती अपडेट आलेली आहे. स्क्रीनवरती पहा. यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की काही जे एक्स्ट्रा वोकल जे आहेत ते 4000 रुपयापर्यंत जे बाजारभाव गेलेले आहेत. हे जे बाजारभाव आहे तुम्हाला अजून परत वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकरी वारंवार सांगतायत आपल्या अपडेटवरती म्हणजे विश्वास दाखवत नाहीये. तुम्हाला मी वारंवार सांगत आहे की या वर्षी कांद्याचे बाजारभाव आहे ते नक्कीच वाढणार आहे. तुम्ही जो काही कांदा आहे हळूहळू बाहेर काढा. मी मागील काही दिवसापासून हेच सांगत आलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढे काय होणार या संदर्भात हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. ठीक आहे. म्हणजे इथून तुम्हाला 2 ते 3 महिन्याचा मी शेड्यूल सांगणार आहे. त्या शेड्यूलप्रमाणे तुम्हाला कांदा विक्री करायचा आहे आणि तुम्हाला चांगला बाजारभाव कसा भेटेल याच्याकडे मी तुम्हाला एक समीकरण सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं काय ठरणार आहे की नवीन कांद्याची लागवड किती झालेली आहे आणि नवीन कांद्याच्या आवकेवर पुढील काही महिने भविष्य ठरणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, बाजारभाव का वाढलेला आहे हे महत्त्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं भारतामध्ये जी कांद्याची लागवड आहे, नवीन कांद्याची लागवड हे महाराष्ट्रात जास्त प्रमाणात होते आणि कर्नाटक, साऊथमध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची लागवड होते. परंतु या वर्षी 1 महिना लेट, म्हणजे जसं 1 महिना नाही, काही ठिकाणी तर अद्यापही पाऊस नाही आहे. जसं की साऊथमध्ये जो जास्तीत कांदा उत्पादन क्षेत्र आहे, जसं की गदग या भागामध्ये, परत महाराष्ट्रामध्ये जे सोलापूर आहे, धाराशिव आहे, लातूर या भागामध्ये सुद्धा पावसाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कांद्याची लागवड आहे ती उशिरा होत आहे आणि ते जवळजवळ जानेवारी नंतरच मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. परंतु येतील कांदे, मात्र येणार नवीन कांदा ते कमी प्रमाणात येणार आहे. आता मी काही अपडेट बघितलं होतं साऊथमधील काही शेतकऱ्यांचे, तिथे 20 ते 25 दिवसामध्ये नवीन कांद्याची खेप येण्याची शक्यता आहे. परंतु जो तिकडचा कांदा आहे ते 25 दिवसातून येणार आहे, परंतु दरवर्षीच्या तुलनेने कमी आहे. ठीक आहे. परंतु नाही म्हणजे येणार नाही असं टाळता येणार नाहीये. कांदा मात्र आहे. ठीक आहे. नदीकाठची जी काही क्षेत्र आहेत तिथे मात्र कांदा मोठ्या प्रमाणात आहे. परंतु दरवर्षीच्या तुलनेने खूपच कमी आहे. म्हणजे अगर तुम्ही टक्केवारी पाहिला तर जवळजवळ 30% फक्त कांदा यावर्षी नवीन कांद्याचा खेप जे साऊथमधला आहे तो मार्केटमध्ये येणार आहे. त्यामुळे मोठा काही बदल दिसत नाहीये. म्हणजे मोठा काही फरक आपल्या या कांद्याच्या बाजारभावावर होणार नाहीये, हे तुम्ही डोक्यात घ्या. त्यासाठी तुम्हाला इथून पुढे काय नियोजन करायचं आहे की आता जो ऑगस्ट महिना आहे, ऑगस्ट महिना मी सांगितलं होतं की मोठा आकडा गाठणार. शेवटीपर्यंत तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जो बाजारभाव आहे अजूनही जे ऑगस्टच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला बाजारभाव अजून 4 ते 5 रुपये वाढतील असे अंदाज आहे. इथून 4-5 रुपये परत बाजारभाव चांगले राहतील. ठीक आहे. नंतर सप्टेंबरमध्ये तुम्हाला बाजारभाव 1 नंबर लेवलला राहील. म्हणजे जवळजवळ तुमचा जो काही बाजारभाव आहे 45 ते 50 रुपयाच्या वर 100% गाठणार आहे या वर्षी. ही बातमी मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय. कारण की पुढील काही काळामध्ये जे काही समीकरण आहे त्या समीकरण पाहिला असता तर 100% जे काही सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यानंतर जे काही बाजारभाव आहे
तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दिसणार आहे. आणि यावर्षी 1-2 असे महिने आहेत ते फुलमध्ये म्हणजे जवळजवळ 60 रुपये ते 70 रुपयापर्यंत बाजारभाव राहण्याची शक्यता आहे. ते कोणत्या महिन्यामध्ये राहतील हे नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट सांगणारच आहे. परंतु तुम्हाला विनंती आहे की शेतकरी मित्रांनो, इथून पुढे तुम्हाला योग्य ते नियोजन करायचं आहे. तुम्हाला इथून पुढे आता एकूण राहिलेल्या टक्केवारीमध्ये तुम्हाला कांदा कशी विक्री करायचा आहे. आता समजा तुमच्याकडे कांदा आहे ते 100% मानू आपण, ठीक आहे. ऑगस्ट महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला 20 ते 25% कांदा विक्री करायचा आहे. राहिलेला जो 75% कांदा आहे तो सप्टेंबर महिन्यामध्ये 20 ते 30% कांदा विक्री करायचा आहे. नंतरच्या जे काही ऑक्टोबर महिन्यामध्ये जो कांदा आहे, तुमचं जे काही कांद्याचं क्वालिटी बघा, क्वालिटी मेंटेन ठेवा, कारण की कांदा सड मोठ्या प्रमाणात होतोय. अगर तुमचा कांदा सडत असेल तर काही कारण नाही, तुम्ही आता नंतरही विकू शकता, पुढच्या महिन्यातही विकू शकता. ऑक्टोबरपर्यंत तुमचा कांदा मार्केटपर्यंत राहिला तर तुम्हाला योग्य ते दर भेटणारच आहे, ठीक आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांना असं विनंती करू की बाबा तुम्ही टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये घेऊन या, एकाच टायमाला घेऊन येऊ नका. आणि आता जे मार्केट आहे शॉर्टेज करायचं टायमिंग आहे, कारण की आता बाजारभाव वाढलेला आहे म्हणून काही ठिकाणी गर्दी होतानाही दिसत आहे, ठीक आहे. तर ते टाळा, कारण की पुढे बाजारभाव अजून चांगले राहतील. बाजारभाव पुढे चांगले राहतील म्हणून पॅनिक व्हायचं काही कारण नाही आहे. आणि बाजारभाव नंतर राहणार की नाही हे तुम्ही घाबरून जाऊ नका. त्यामुळे तुम्हाला टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये नक्की या. निश्चितच तुमच्या कांद्याला दर यावर्षी भेटणार आहे, त्यासाठी तुम्ही गडबड घाई अजिबात करू नका आणि योग्य ते दर तुम्हाला यावर्षी भेटणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी मागील काही महिन्यापासून तुम्हाला सांगत आलेलं आहे की पुढील काही 2-3 महिने नंतर बाजारभाव असे प्रकार राहतील. आणि मी ज्या सांगितल्याप्रमाणे बाजारभाव आज स्थिती अशी आहे की त्याच मोमेंटवरती आज बाजारभाव चाललेला आहे, ठीक आहे. तुम्ही मागील जो काही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला स्पष्ट माहिती झाला असेल की कशा प्रकारे बाजारभाव यावर्षी आहे, ठीक आहे. तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती. तोपर्यंतही धन्यवाद.